मित्रशक्ती एकत्र येईल त्या दिवशी या देशामध्ये क्रांती होईल आणि त्या क्रांतीचं नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं दलित करतील. म्हणून या सगळ्या मागण्या घेऊन आज 75 वर्ष झाले दादरच्या चैत्यभूमी नामांतराला. नामांतर होत नाहीये. 27 रेल्वे स्टेशनचे नामांतर झाले. संभाजीनगरचं नाव या ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल औरंगाबाद होतं. त्यानंतर या ठिकाणी उस्मानाबादचं नाव धाराशिव ठेवण्यात आलं. त्यानंतर या ठिकाणी अहिल्यानगर नाव या ठिकाणी अहमदनगरचं ठेवण्यात आलं. असे 27 रेल्वे स्टेशनचे नाव ठेवले. महाराष्ट्रातले आणि मुंबई पासून तर संपूर्ण देशामध्ये व्हिक्टोरिया टर्मिनसचं सीएसटी नाव ठेवण्यात आलं. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देशातून आणि जगातून लाखो करोडोच्या संख्येनं लोक अभिवादन करण्यासाठी 6 डिसेंबरला या ठिकाणी येत असतात. परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायला ज्या बाबासाहेबांनी 140 कोटी जनतेला मताचा अधिकार दिला, महिलांना कामगारांना SC ST OBCना आरक्षण दिलं, 140 कोटी जनतेला सगळे काही अधिकार हक्क दिले, त्या बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्यायला हे बीजेपीचं सरकार या ठिकाणी भेदभाव करीत आहे. म्हणून त्याचा देखील आम्हाला या सरकारला चेतावणीने इशारा देतो. रेल प्रशासनाच्या या रेल रोको आंदोलनाच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी इशारा देतो रेल प्रशासनाला की 6 डिसेंबरच्या आत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दादरच्या चैत्यभूमीला मिळालं नाही तर संविधान दिनी 26 नोव्हेंबर संविधान दिवशी आम्ही या ठिकाणी आमचं 6वं अधिवेशन घेणार आहोत संविधान आर्मीच्या दादरला. आणि दादर पासून लोकपाल सभा काढू दादर रेल्वे स्टेशनला आम्ही 26 नोव्हेंबरला जाऊ आणि दादर चैत्यभूमीचं नामांतर केल्याशिवाय आम्ही या ठिकाणी राहणार नाही. हा निर्धार करो या मरो. दादर चैत्यभूमीच्या नामांतरासाठी आम्ही या ठिकाणी जाणार आहोत. रेल्वेला विकण्याचं काम वारे मोदी तेरा खेल, सस्ती दारू मैगा तेल, या ठिकाणी आपण सर्वांनी नारा ऐकला असेल. आणि सर्वांचा विकास म्हणतात, सर्वांचा या ठिकाणी कल्याण म्हणतात, सबका साथ सबका विकास म्हणतात, परंतु भ्रष्टाचार चालू आहे. आणि सर्वात महत्वाची मागणी आमची आज या ठिकाणी आहे की अभिजित जो आमचा भाऊ या ठिकाणी दिल्लीमध्ये 23 दिवसापासून उपोषणाला बसलेला आहे, सोनम वांगचुक या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. या ठिकाणी या उपोषणाला आजच्या नाशिक रेल रोको आंदोलनाच्या संविधान आर्मीच्या माध्यमातून आमचा अभिजितला पूर्णपणे या ठिकाणी पाठिंबा आहे. सोनम वांगचुकला आमचा पाठिंबा आहे. लाखो विद्यार्थ्यांना आमचा पाठिंबा आहे. 1000 विद्यार्थ्यांच्या, लाखो करोडो विद्यार्थ्यांचा हा हिताचा प्रश्न आहे. या ठिकाणी असंख्य विद्यार्थी मेले. 1000 शेतकऱ्यांचा मुर्दा, 1000 शेतकऱ्यांचा मुर्दा नरेंद्र मोदीच्या सरकारने या ठिकाणी पाडला आणि शेतकऱ्यांचे मुर्दे पाडून त्यांचे रक्ताचे पाठ या ठिकाणी सांडवले. त्या मोदी सरकारचा आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो. नरेंद्र मोदीचे हात, नरेंद्र मोदीचे हात रक्ताने माखलेले आहेत. नरेंद्र मोदी हा देश विकायला निघालेला आहे. EVMच्या माध्यमातून या देशामध्ये मनुस्मृती आणण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि भीमास्मृती आणि संविधानाला विरोध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जो संविधान के खिलाफ बात करेगा वो कुत्ते की मौत मरेगा. जो संविधान की बात करेगा वो दिल्ली पे देश पे राज करेगा. आणि या ठिकाणी संविधानाच्या विरोधात हे संपूर्ण सरकार आहे. SC ST NT OBC मायनॉरिटी बहुजन मराठा SC तेली माडी कोडी कुणबी लोअर धनगर नावी धोबी सुतार सोनार गोष्टी ब्राह्मणापासून ब्राह्मणांच्याही हत्या होत आहेत. ब्राह्मणांनाही न्याय मिळत नाहीये. ब्राह्मणांचाही कोणी वादी नाहीये. अशा पद्धतीने या देशामध्ये सर्व समाज एकत्र करून आमची आंदोलनाची लढाई या ठिकाणी सुरू झालेली आहे. आणि या ठिकाणी आम्हाला मध्ये या ठिकाणी जाऊ दिलं जात नाहीये. म्हणून स्टेशन मास्टरला या ठिकाणी बोलवा. आले का तुमचे स्टेशन मास्टर? आले नाही का? ठीक आहे, त्याला स्टेशन मास्टरला निवेदन द्या.